वरुड तालुक्यातून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। वरुड पासून जवळच असलेल्या तिवसा घाट नजीक असणाऱ्या ताज कॅरेट फॅक्टरीला भीषण आग लागली असून सध्या या आगीने मोठा परिसर आपल्या विळख्यात घेतलाय। तर सध्या या आगीला विझवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून शेगाट, वरुड आणि मोर्शीच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे। डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या, आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। आता वरुडमध्ये प्रथमच रात्रीची चिंता संपली। आमच्या रुग्णालयात रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत आपत्कालीन सेवाही सुरू। या आगीत मात्र कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। प्राप्त माहितीनुसार वरुड शहरापासून काही अंतरावरच असलेल्या वरुड ते मुलताई रोडवरील ताज खान मजने खान यांच्या ताज फ्रुट्स कंपनीच्या सुमारास भीषण आग लागली। या आगीत मंडीतील कोट्यवधी रुपयांच्या सोलर प्लांटसह इतर साहित्याचे 10 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही। अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू असून आगीची भीषणता लक्षात घेता तात्काळ वरुड, शेंदुरजना घाट, मोर्शी आणि नरखेड येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले आहे। घटना घडल्यापासून तब्बल 2 तास उलटूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यंत्रणेला यश आले नाहीये। आगीचे रौद्ररूप पाहता ही आग विझवण्यासाठी पूर्ण रात्र लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पोलीस प्रशासन सध्या घटनास्थळी दाखल झाले असून शेंदुरजना घाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक महाडिक आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहे। यावेळी परिसरातील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली आहे। आग विझवण्यासाठी 4ही अग्निशमन दलाचे पथक पाचारण करण्यात आले असून प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करा।